जीवन आपण त्या विचाराने, आपले जे विचार असतात हे घरगुती विचार असतात, तर त्या घरगुती विचाराने आपली मानसिकता बिघडून जाते. आणि मानसिकता बिघडल्यामुळे कोण नोकरीला नसते, कोण कामाला नसतं, मुलगा कामाला नसतो. मग ती आई त्याचा विचार करत असते, व माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल. याचे जास्त मानसिक संतुलन बिघडतं. त्याच्यानंतर पुरुषांमध्ये पण तसंच होतं आहे की त्याच्या अंगावरती लोड पडला की नंतर मी कसं कुटुंब सांभाळणार, अशा अनेक प्रश्न त्याला भेसळत असतात आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडत असते. घरामध्ये भानगडी असतात, जमीन जाग्यापासून भानगडी असतात, अनेक प्रकारच्या मानव जीवनामध्ये ज्या भानगडी असतात तिथे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत असते आणि इथे तो मनुष्य डॅमेज होतो आणि तो आपल्या जीवनाला कंटाळतो आणि मग तो कसा तरी मेंटेननेस होत असतो. त्याला आपण म्हणतो मनोरुग्णालय. मनोरुग्णालयामध्ये ज्याला आपण येतो त्याला मनोरुग्णालयाची परिस्थिती काय असते की त्याच्या कुटुंबाच्या किंवा त्याच्या मनावर झालेला परिणाम, तो शिकला जास्त आहे, त्याचा शिक्षणाचा उपयोग न करता तो मनोरुग्ण होतो. म्हणजे त्याच्यामधली जी प्रतिकारशक्ती असते ही प्रतिकारशक्ती त्याला आपल्या कुटुंबातली घालून टाकतो आणि तो कशा तरी वेगळ्या तऱ्हेने वागत असतो. तर अशा तऱ्हेने आपण आपलं जीवन आपल्या हातात असल्यामुळे आपलं जीवन आलेल्या प्रसंगाला आपण सामोरे जाणं ही प्रत्येकाची आद्य कर्तव्य आणि ते मेंटेनमेंट जे आपल्याला होऊ शकतो ते होता कामा नये अशा दृष्टिकोनातून आपणच आपल्याला सावरायचं आहे. आपणच जर आपल्याला सावरलं नाही तर मग आई टेन्शनमध्ये असते, वडील टेन्शनमध्ये असतात, वडील एखादी त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलं तर ती मुलं टेन्शनमध्ये असतात. हे सगळं घरातलं वातावरण बदलत असते. जसं एखादी व्यसन करणारा जो माणूस असतो, तो दारू पिणारा माणूस असतो किंवा एखादी तंबाखू खाणारा असतो, गुटखा खाणारा असतो, त्याच्या मेंदूवरती जो परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये जेर टाकलेलं असतं आणि ते जेर त्या मेंदूपर्यंत जात असते आणि मेंदू त्याचा बधीर होतो आणि तो दारू पिणारा माणूस असतो हा काही बडबडत असतो. आपण काय म्हणतो, तो झिंगलेला आहे माणूस, तो दारू पिलेला आहे, तो काही बडबडतो. पण त्याच्या ज्या मेंदूची प्रक्रिया बदलते त्याच्यामुळे तो तशा पद्धतीने वास्तव्य करत असतो आणि त्या पद्धतीने त्याचं जसं आपण मनोरुग्ण होतो तसाच तो दारू पिणाराही मनोरुग्ण होतो. की दारूमुळे त्याची मेंटेनन्स त्याची प्रतिकारशक्ती असते ही निघून जाते आणि तो काहीतरी घरामध्ये बडबडत असतो, शिव्या देत असतो, आपल्या मुलाबाळांना शिव्या देत असतो, आपल्या बायकोला शिव्या देत असतो. आणि मग सकाळी जर त्याची दारू उतरली की मग त्याला ती बायको विचार काय हो तुम्ही शिव्या देता, त्याला माहिती असतं पण तो सांगत नसतो. तर बघा ह्या पद्धतीने आपल्या मेंदूची जी प्रक्रिया आहे हे आपणच आपल्याला सुधारायचं आहे. आपण कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला एकदाच जन्म दिला आहे, परत या जगात आम्ही येणार नाही आहे आणि आपल्याला माणसाला आयुष्य आहे कमीत कमी 80-90 वर्ष आपण जगू शकतो. आणि जगण्यासाठी जर आपण चांगले विचार घेतले, मग कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे, तो माणूस आहे. कोण आहे मला सांगा, तो माणूस आहे. माणूस म्हणून जर आपण चांगल्या पद्धतीचं जर वागलं, काम धंदा आपण करत राहिलो तर आपल्या मनातले जे संकल्प असतात वाईट ते निघून जातात. काम करणं, कामात मळणं जास्त आहे, मातीमध्ये मळायला पाहिजे, शेतीमध्ये मळायला पाहिजे. तुम्ही उत्पन्न करा, काहीतरी उत्पन्न केलं तर तुम्हाला पैसा मिळेल. पैसा मिळाला की तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं ते बिघडून आपण चांगलं होतो. म्हणजे जे मानसिक संतुलन बिघडलं कशामुळे बिघडतं तर पैसा नसतो आपल्याकडे, घरातली परिस्थिती बिकट असते. काही लोक मग ह्याच्याकडे उसनवार माग, त्याच्याकडे उसनवार माग, मग तो कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी झाला की मग तो त्याचं मानसिक संतुलन बिघडते. आणि अशा तऱ्हेने आपण कधीसुद्धा बिघडते तर आपल्या घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं असतं तेव्हा आपलं मानसिक संतुलन बिघडते. मग हे मानसिक संतुलन बिघडण्यासाठी एखादी माणसाने कष्टाला परमेश्वर मानलं पाहिजे. तुम्ही कष्ट करत राहिलात आणि थेंबे 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 तळे साचत राहिलात तर तुमची परिस्थिती सुधारेल. माझ्याकडे इन्कम एवढा आहे आणि इन्कममध्ये मी खर्च करताना किती करायला पाहिजे आणि किती मला उरले पाहिजे. जसं 10,000 रुपये पगार घेणार असेल, 25,000 रुपये पगार घेणार असेल, 5,000 रुपये पगार घेणार असेल, तोही तो व्यवहार चालवतो. पण 25,000 पगार घेणारा हा व्यवहार त्याच्याकडे 5 पैसे शिल्लक राहत नाही. पण 10,000 रुपये पगार घेणार त्याच्याकडे 500-1000 रुपये शिल्लक राहतात. ह्याला व्यवहार म्हणतात. की व्यवहार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला मानसिक संतुलन असतं, ते मानसिक संतुलन व्यवहारामध्ये असलं पाहिजे. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं आपल्यामध्ये मनोरुग्णामध्ये आपण येतो
तर मनोरुग्णालयामध्ये येत असताना अनेक घाई मनोरुग्ण लोक आहेत. हे दारू पिणारे आहेत, जुगार खेळणारे आहेत, मटका खेळणारे आहेत, अनेक अनेक प्रकारचे चेष्टा करणारे आहेत, मस्करी करणारे आहेत. हे पण मनोरुग्णच असतात. पण त्या मनोरुग्णाला समजायला पाहिजे की मी मनुष्य आहे, मला माणूस म्हणून जगणं काळाची गरज आहे. मला माझे विचार बदलले पाहिजे, मला सगळ्यांची चांगलं राहायला पाहिजे. आत्ताच्या या युगामध्ये आपण पाहिलं तर आई वडिलांना आत्ता मुलं ऐकत नाही. म्हणजे ती आई सांगते मुलाला, अरे बाबा ते असं काय करू नकोस, तू ती संगत करू नकोस. अशा तऱ्हेने ती आई वडील त्या मुलांना बरंचसं सांगत असतात, पण ती मुलं ऐकण्याच्या पलीकडे असतात. मुलं तंबाखू खातात, सिगरेट ओढतात, जुगार खेळतात, मटका खेळतात आणि अनेक प्रकारचं आपलं जीवन उद्ध्वस्त करतात. आणि मग ते आईबापांनी कमवलेली जी संपत्ती असते, ती कमवलेली संपत्ती ती वाया जाते आणि इथे तो माणूस आपलं जीवन संपवतो. दारू, गुटखा, बिडी, सिगरेट, चरस, गांजा, वाईट पदार्थ, हे जे वाईट पदार्थ आहेत हे आपल्या शरीराची होली करते. आणि हे वाईट पदार्थ खाण्यापेक्षा आपण सकस आहार जर खाल्ला, सकस आहार जर आपण घेतला तर आपली प्रकृती चांगली राहते, आपला मेंदू चांगला राहतो आणि त्या पद्धतीने आपल्याला मनुष्य बनता येते. मग इथे जर आपण आपलं जीवन जर समर्पित केलं की नाही मला मनुष्य बनायचं आहे, मला सुधारायचं आहे, मला चांगलं बनायचं आहे, मला कष्ट करायचं आहे, मग कुठल्या बुवा बाबाकडे जाता कामा नये. तुम्ही भोंदू बाबाकडे गेलात तर भोंदू बाबा काय सांगणार, तुमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे की आता तुम्हाला भागवायला लागेल. आणि अशा तऱ्हेने हे भोंदू बाबा आपली दुकानं उघडलेली असतात आणि मग काय तुम्हाला गंडे दोरे देणार, काहीतरी तुमच्या अंगावर उतरायला सांगणार. मग ते म्हणा तुम्हाला कुठलं तर भूतपिशाची लागलेली आहे, त्या भूतपिशाचीमध्ये तुम्हाला बरं होईल. आपण त्याच्यावर साधारणचा विश्वास ठेवतो आणि त्याला पैसा अडका आपण देऊन टाकतो. असं काही नसतं मित्र. हे भूत काय नसते, काय कोण डाव जकीन काय असते, हे काय माणसाची म्हणणं आहे, हे सगळं चुकीचं आहे. शिकलेले माणसं पण या मार्गात जात असतात भगवद्गीतेच्या. मग इथे जर आपण शिकलो तो चांगल्यासाठी शिकलं पाहिजे, आपल्या कुटुंबात स्वावलंबी करायला पाहिजे आणि त्या कुटुंबाला आपल्याला कष्ट शिकवले पाहिजे. प्रत्येक जसं आपण कष्ट करतो तसं त्या प्रत्येक माणसाला आपण कष्ट शिकवले पाहिजे. मग आपण कष्टच करत राहिलो आणि आपलं कुटुंब आपण सुरक्षित ठेवलं तर आपल्याला चोरी किंवा कुठल्या मस्कऱ्या किंवा अन्य काय कुठल्या आपल्याला वाईट करता येत नाही. किंवा मर्डर करणं, खून करणं ही फार विचित्र गोष्ट आहे. आपण माणसाला माणूस संपवतोय. मग ह्या विश्वामध्ये प्रत्येक माणूस आहे, त्या माणसासाठी आपण जन्म घेतलेला आहे. प्रत्येक कुटुंबासाठी आपण जन्म घेतलेला आहे. ते कुटुंब आपल्याला सुखी राहायला पाहिजे. कुटुंब सुखी राहिलं तर आपला गाव सुखी राहायला पाहिजे. गाव सुखी राहिलं तर तालुका सुखी राहायला पाहिजे. तालुका सुखी राहिला तर जिल्हा सुखी राहायला पाहिजे. जिल्हा सुखी राहिला तर आपलं महाराष्ट्र सुखी राहायला पाहिजे. असे देशादेशामध्ये ते प्रत्येक राज्यामध्ये जर आपण चांगलं वागलो आणि व्यसनमुक्त झालो, वाईट मार्गात न जाता, मनोरुग्ण न होता आपण जर चांगले विचार घेतले, कष्ट करून जर आपण थेंबे थेंबे तडे साचले, पैसे साठवले तर आपलं जीवन चांगलं होतंय. त्यासाठी मित्र मी लहानपणापासून माझ्या वयाच्या 12 वर्षापासून हे काम करतोय. माझ्या वयाचं 12 वर्ष होतं तिथपासून हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतर राज्यातून लोक येतात आपल्याकडे आणि अशा लोकांना जे बिघडलेले लोक आहेत, व्यसनी गेलेले लोक आहेत, जुगार सट्टा मटका खेळणारे लोक आहेत आणि घरामध्ये भानगडी करणारे लोक आहेत, ज्यांना आम्ही पद्धतशीर सांगतो, त्यांच्यावरती आम्ही विचार देतो की बा हे तुझं वागणं बरोबर नाही आहे. त्याला आम्ही विश्वासात घेतो आणि विश्वासात घेऊन मग त्याला त्याची सुधारणा होते. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासाठी तो व्यसनमुक्ती असेल किंवा अंधश्रद्धेमध्ये जाणार असेल, भगतबुवाकडे जाणार असेल, तिथे पैसे वाया घालवणार असेल तर त्यासाठी आम्ही सांगतो ते पैसे न खर्च करता तू बचत कर. म्हणजे बचत केलीस तर तुझं जीवन चांगलं होईल. तुला घर बांधायचं असेल, तुला मुलांचं शिक्षण द्यायचं असेल आणि शिक्षणाची काळाची गरज आहे. आपल्या मुलांना शिक्षण तर द्यायला हवं आणि त्यासाठी पैसा लागतो. तो पैसा कुठून आणणार आपण? मग चोरी करून आणायची का? नाही. मग आपल्याला कष्ट केले पाहिजे. काय केलं पाहिजे? कष्ट केले तरच ते आपल्या मुलांचं शिक्षण होऊ शकते. आणि मरीमर मारायचं कामामध्ये, काम करत राहिलं तर तुम्हाला दाम मिळणार. कुठं आपण आता रस्त्यावर जरी भाजीपाला जरी विकायला गेलो तरी आपल्याला पैसे मिळतात. त्याच्यात लाच त्याच्या काय धरायची गरज नाही. मी स्वतः रस्त्यावर बसतो. माझा आंब्याचा बिझनेस आहे. त्या आंबे विकायला मी रस्त्यावर बसतो. कसली लाज आहे त्याच्यात? अरे काम केलं तर आपल्याला दाम मिळणार. मग आपण कर्जबाजारी होणार नाही, आपलं मानसिक संतुलन बिघडणार नाही, आपणच आपलं जीवन आपण सावरू शकतो. आणि मिळणारा वेळ आहे तो आपण
मानवासाठी देऊ शकतो. अशा तऱ्हे इथेही मानव सेवा आहे, इथे ईश्वरी सेवा आहे. तुम्ही देव करत राहिला तर देव काय आपल्याला देणार नाही. देव देईल काय? हो देईल काय? मंदिरात गेला तर तुम्ही डोकं आपटलं तर देव देईल? देव देणार नाही. देवाला तयार कोणी केलं? मूर्तीला तयार कोणी केलं? आपणच केलं ना. मूर्तीला तयार आपणच केलं. मग मूर्तीसारखं कुणी राहायला पाहिजे? कुणी राहायला पाहिजे? आपण राहायला पाहिजे. मूर्ती जी आपण बनवतो, शबास, मी तुला शबासगिरी देतो, तुझं संतुलन मस्तपैकी होत आहे. तर अशा तऱ्हेने प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की कष्ट करायला पाहिजे आणि कुठेही वेळ वाया घालवायचा नाही. काल माझ्यावर कैदी सगळे बोलत होते, मी त्यांच्याशी बोलत होते, ते माझ्याशी, आम्ही सुसंवाद आमचा चालला होता. मग त्यालाही 1 तास आम्हाला मिळाला, पण आम्हाला 2 तास बोलायला दिले त्याने, तुम्ही बोला म्हणून. तर अशा तऱ्हेने मित्र हो, आपलं जीवन आपल्या हातात आहे, आपणच आपल्याला सांभाळायचं आहे. कारण की कष्टाला परमेश्वर माना. तुम्ही थेंबे 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 तळे साचला तर तुम्हाला कुठलंही टेन्शन येणार नाही, कुठलंही आपलं मनोरुग्ण आपण होणार नाही. तर हे मनोरुग्ण होताना आपली परिस्थिती ज्या वेळेला वाईट असते आणि परिस्थिती जरी चांगली असली तरी त्या परिस्थितीच्या मानाने एखाद्याकडे पैसे असतील, संपत्ती असतील, त्या संपत्तीच्या जोरावर त्याला त्याच्या मेंदूची प्रक्रिया आहे ती बिघडते. कारण श्रीमंत असला किंवा गरीब असला तरी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बिघड असतो. म्हणून त्या श्रीमंतीचे कधी हाव करायचे नाही की मी कोणतरी मोठा आहे. आपण सगळे समान आहोत. आपण एका आईची लेकरं आहोत. कुठल्या आईची लेकरं आहोत? तुमची आई, माझी आई, तुमची बहीण, आपला भाऊ, हे सगळे एकच आहोत. धर्म जे आहेत ते माणसासाठी आहेत, ते माणसाने तयार केलेले आहेत. फक्त ईश्वराने आपल्याला पैदा केलेला की स्त्री आणि पुरुष. हे ज्याला आपण जीवन जगू तेव्हा आपण शेजाऱ्या पाजाऱ्याला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण सहकार्य करू शकतो. अशा तऱ्हेने माझ्या लहानपणापासून मी हे समजून घेतलं की मानव सेवा हीच ईश्वरी सेवा आहे. या जगामध्ये कुठलाही धर्म असू दे, कुठलाही जातपात असू दे, पण तो माणूसच आहे. त्या माणसाची आपण सेवा करणं हीच काळाची गरज आहे. त्या माणसाला आपण जर सरळ सांगितलं की बा उठ आणि कामाला लाग. मी सकाळी 5 वाजता उठतो आणि कामाला सुरुवात करतो. कामाला सुरुवात केली की आपल्या पोटावर मिळणारा वेळ आहे तो समाजसेवेमध्ये द्यायचा. अशा तऱ्हेने वयाच्या 12 वर्षापासून मी काम करतोय मानवसेवेचं. आणि मानवसेवा हीच ईश्वरी सेवा मी मानलं. आणि आईवडिलांची सेवा, आपले आईवडील हेच आपले ईश्वर आहेत. या जगामध्ये आणलं कुणी आपल्याला? कुणी आणलं? कुणी आलं बाबा? आईवडील आणलं, देवाने आणलं आपल्याला. आपले आईवडील हे देव आहे. त्या देवाला जर आम्ही नमस्कार केला तर सगळी इंद्रिय आपल्या व्यवस्थित होऊ शकतात. आणि अशा तऱ्हेने आपले देव, आपले आईवडील हे देव आहे. ते जे काय सांगतात त्यांचा आपण विचार ऐकले तर आपण प्रगतीच्या मार्गावर जातो. आपले आईवडील कसेही असू दे, पण ते आईवडील त्याने आपल्याला या जगामध्ये आणून सोडलं आहे. मग आपण पण आईवडील बनणार. हे चक्र निसर्गाचं चालूच असतंय. तुम्ही जसं तुम्हाला आईवडील झाले तसंच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आईवडील बनणार. मग तुमच्या मुलांचं तुम्ही संगोपन करायचं असते. तुमची मुलं मोठी झाली की त्यांचं लग्न करणार, त्यांनाही मुलं होणार, तुम्ही आजोबा बनणार. हे सगळं कर्तव्य मानव जीवनातलं सतत तसं पृथ्वी भ्रमण करत असते तसं माणसाच्या जीवनामध्ये कर्म हे भ्रमण करत असते. आणि त्या भ्रमणाप्रमाणे पशु पक्ष्यांनाही कर्म दिलेलं आहे. पशु पक्षी बघा किती सुंदर वागतात, पण आम्ही माणसाला एवढी बुद्धी दिली आहे, पण त्या पशु पक्ष्यामध्ये त्या चिमणी आणि चिमणा असतो, त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक नातं असते आणि ते नातं त्यांना मूल व्हायचं असतं. म्हणून ते आपला पिंजरा तयार करतात. काय करतात? पिंजरा तयार करतात, घरटा तयार करतात आणि त्या घरट्यामध्ये ते सांभाळत असतात त्या बाळाला. आणि त्याला पंखे फुटेपर्यंत त्याची सेवा करत असतात आईबाप. मित्र, ती सेवा करत असताना त्याला पंखे फुटले की भरारी मारायला शिकवतात आणि भरारी मारली की मग त्यांची जबाबदारी संपते. आपल्या मानवामध्ये काय आहे? मुलगा मोठा होईपर्यंत, त्याला मिशी दाढी येईपर्यंत 18 वर्षाचा झाला तरी आम्ही त्याला लाड करत असतो त्या मुलाचे. त्या मुलाला जबाबदारी सोडली पाहिजे. तुझं कर्तव्य पार पड, आम्ही ठेवलेलं आहे, त्याचा तू कमव. तू कमवलंस तर तू जिवंत राहशील आणि आम्ही कमवलेलं तर तू खाल्लंस तर तूही संपणार आणि आपणही संपणार. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.